मतीन का अगर घर गिरेगा तो मैं आपको जबान देकर जा रहा हूं, पूरा हिंदुस्तान देखेगा कि जिस गिरे हुए घर को इन्होंने हुकूमत ने गिराई थी, हम कितना आलीशान घर जो है वो हम बनाकर देंगे। पूरा हिंदुस्तान देखेगा। हम अपने तौर के ऊपर ये बताएंगे, हुकूमत को पैगाम देंगे कि तुम। हे त्याच मतीन पटेलचं घर आहे ज्यांनी निदा खानला सपोर्ट केला होता, निदा खानला लपून ठेवलं होतं। TCS प्रकरणातील निदा खान ज्यांनी हिंदू मुलींचं धर्मांतर केलं, हिंदू मुलींना टॉर्चर केलं, त्या निदा खानला मतीन पटेलने लपून ठेवलं होतं। पण शासनाने त्यांचं घर पाडून टाकलं, त्या मतीन पटेलचं घर पाडलं। तर तिथे जाऊन इम्तियाज जलील म्हणतोय की तुम्ही घर पाडा, उद्या दुनिया बघेल मी यांना किती भारीतलं भारी घर बांधून देईन। नेमकं का हिंदू मुलींवर एवढे अत्याचार झाले तरी पण इम्तियाज जलील निदा खानला सपोर्ट करतोय? नेमकं का? याच्या मागचं कारण काय? नेमकं याच्यामध्ये MIMच्या लोकांचा किती हात आहे हे अजून कोणालाच माहित नाही, तरी पण पोलिसांचा तपास चालू आहे। मला या लोकांशी काही घेणं नाही। मला फक्त हिंदू लोकांना सांगायचं आहे की आपल्या मुलीवर लक्ष ठेवा, आपल्या मुलीवर ध्यान ठेवा। ती वेळेवर घरी येते ना, ती कोणत्या मित्रासोबत आहे, कोणत्या मैत्रिणीसोबत आहे, याच्यावर लक्ष ठेवा। आणि आपल्या मुलींना हिंदू धर्माचं ज्ञान द्या, त्यांना हिंदू धर्म सांगा। आपल्या धर्मामध्ये प्रेम करा, करायचं प्रेम तर आपल्याच धर्मामध्ये करा। हिंदूंनो जागे व्हा, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा, आपल्या परिवारातील मुलींना सुरक्षित ठेवा। हीच वेळ आहे